नाशिक शहरातील महात्मा गांधी रोड परिसरात मोठ्या संख्येने मोबाईल ॲक्सेसरीज विक्री आणि दुरुस्तीची दुकानं आहेत। या ठिकाणी मागील काही वर्षात काही राजस्थानी मंडळी मोबाईल कव्हर आणि स्क्रीन गार्ड विक्रीच्या अनुषंगाने दाखल झाली। हळूहळू या लोकांनी होलसेल रिटेल ॲक्सेसरीज विक्रीत बस्तान बसवलं आणि मराठी माणूस मागे पडू लागला। मात्र मोबाईल रिपेअरिंग करणारे सर्व कारागीर हे आजही मराठी तरुण आहेत। हे तरुण रोज शहरभरातून येणारे मोबाईल रिपेअर करून आपला गुजराणा चालवत असतात। छोटा व्यापार व्यवसाय करत असताना इथं काही मोनोपॉली करणाऱ्या लोकांनी त्याला माल देण्याचं बंद केलं होतं। या ठिकाणी आम्हाला जे सहकार्य राजस्थानी लोकांकडून पाहिजे होतं तर ते आम्हाला प्रकाश दादांनी यावेळेस बऱ्यापैकी सहकार्य करून त्यांनी सगळ्या त्यांच्या व्यापाऱ्यांना सुद्धा समजावून सांगून इथं सामंजस्याची मध्यस्थीची भूमिका केली। त्या सर्व लोकांना त्यांनी समजावून सांगून पुढे भविष्यात असे वाद होणार नाही याची सुद्धा त्यांनी आम्हाला शाश्वती दिलेली आहे। जो काय आता समतोल झालाय त्याच्यावर तुम्ही समाधानी आहात का? हे आम्ही 15 दिवसापासून ह्या व्यापारी लोकांना, होलसेल व्यापारी लोकांना, राजस्थानी लोकांना आम्ही प्रेमात भरपूर सांगून हात जोडून बघितलं, सगळं समजून घेतलं, पण आजपर्यंत त्यांनी आमचं ऐकलं नव्हतं। तर आज आम्हाला मनसे जिल्हाध्यक्ष अंकुश भाऊ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्हाला योग्य तो न्याय मिळालेला आहे आणि हा न्याय कायमस्वरूपी राहील ही आम्ही इच्छा व्यक्त करतो। आणि या पाठीमागे आपले सगळे तुम्ही बघाल हे 100, 150, 500, 600 लोक मराठी बेरोजगार तरुण हे रिपेअरिंग करत होते। आज त्यांना खूप समाधान वाटू राहिलंय। लेखी स्वरूपात पण तुम्ही काही घेणार? लेखी स्वरूपात आम्ही 500 रुपयाच्या बॉन्डवर त्यांच्याकडे लिहून घेणार आहे की राजस्थानी व्यापारी हे होलसेलच करतील, रिटेल मध्ये त्यांचं नाही राहणार। आता ते 2-4 दिवसापासून विवाद चालू होतं रिपेअरिंगचं, होलसेलचं। ते माझे होलसेलचं काम आहे। ते रिपेअरिंगचे काही छोटे मोठे दुकानदार आहे, ते ॲक्सेसरीज विकतात, रिपेअरिंग करतात। त्यांना सगळ्याला सांगितलं आणि ते संपूर्ण चांगला झाला। आता काही इश्यू नाही। ते रिपेअरिंग करणार का नाही? ते आता बोट काढले ना, वेगळं दुकान करा, तुम्ही करा रिपेअरिंग, ते सेपरेट तुम्ही दुकान करा। ते ॲक्सेसरीजची दुकानामध्ये रिपेअर करू नका। नाही ते रिपेअरिंगचं दुकान त्यांना बंदच करायला लावलं। हा, ते बंद केलं ना। आता कोणाला रिपेअर दुकान करायचं तर फक्त रिपेअरिंगची दुकान करायची। माझ्या रिपेअरिंग पण काम नाही, एका सांगतो यांच्या म्हणण्याचा अर्थ। मात्र मागील काही दिवसांपासून राजस्थानी दुकानदार, होलसेलर यांनी मराठी माणसाची अडवणूक करायला सुरुवात केली आहे। कळस तर तेव्हा गाठला जेव्हा मोबाईल रिपेअरिंग करण्यासाठी लागणाऱ्या ॲक्सेसरीज आणि साहित्य त्याचा होलसेल व्यापार आता पूर्णतः राजस्थानी मंडळींकडे गेलाय। त्यांनी मराठी कारागिरांची अडवणूक करायला सुरुवात केली। त्यांनी अंतरंगात मीटिंग करून मराठी लोकांना साहित्य न देण्याचा अघोषित ठरावच केला। यातून मराठी माणूस थेट इथून हद्दपार होण्याची भीती निर्माण झाली होती। याबाबत मराठी दुकानदार आणि कारागीर यांनी मनसेचे जिल्हाध्यक्ष अंकुश पवार यांच्याकडे धाव घेत आपली कैफियत मांडली। मनसेनं यात मध्यस्थी करत अन्यायग्रस्त मराठी दुकानदार आणि कारागीर यांची बाजू लावून धरली, तसेच राजस्थानी दुकानदारांना देखील व्यवसाय करण्यासाठी सहकार्य करण्याची भूमिका घेतली।